सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींची आणि लाखाईसा राणाईसांची भेट होते। स्वामी अनुचर प्रक्षाकरणी पिंगळे प्रशंसा करतात, म्हणजेच स्वामी म्हणतात भक्तजनांना की भक्तजन हो, तुमच्यापेक्षा हे पाखरं चांगले आहेत, हे जे झाडावरचे पक्षी आहेत हे पक्षी तुमच्यापेक्षा चांगले आहेत। कोणता प्रसंग असा घडतो की स्वामींना असं म्हणावं लागलं, सविस्तर जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। या 2 चरित्राबरोबरच पुढे आपण 3 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी ब्राह्मणाचा दहीभाताचा उपहार स्वीकार केला, इंद्रभट्टाची भयनिवृत्ती केली आणि निकळंकी वस्ती झाली। तर असे एकंदरीत 5 चरित्र पाहणार आहोत। इंद्रभट्टा भयनिवृत्ती हे चरित्र पण खूपच छान आहे। सुरुवातीला इंद्रभट्ट म्हणतात स्वामीसोबत असताना काय घाबरायचं, आणि नंतर मग मुद्दामून स्वामी त्यांना घाबरवतात आणि पुन्हा त्यांची भयनिवृत्ती करतात। खूपच सुंदर चरित्र आहे। सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला 5ही चरित्र सविस्तर समजतील आणि स्वामी का म्हटले सन्निधानीच्या भक्तांपेक्षा पाखरं श्रेष्ठ आहेत हे तुम्हाला समजणार आहे। काल मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी मार्कंडाला पांचाळेश्वरला का पाठवलं? बऱ्याच सद्भक्तांनी वासनिकांनी उत्तर दिलेली आहेत। प्रश्न असा होता की त्यामध्ये 2-3 उत्तरं निघतात। ते कसे निघतात आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण या 5ही चरित्राचा लाभ घेऊया। 5ही चरित्र सुरुवातीला आपण ऐकूया, नंतर बघूया प्रश्नाचं उत्तर काय होतं ते। तर आजचे हे 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या वासनिक मंडळींचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि तुमचाही हातभार लागेल या ईश्वरीय कार्याला। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 564। लाखाईसा राणाईसा भेटी। स्वामींची आणि लाखाईसा राणाईसांची भेट होते। गोसावियाच्या दर्शनासी लाखाईसे राणाईसे आली। स्वामींच्या दर्शनाला लाखाईसाही आली आणि राणाईसाही आली। गोसावी लाखाईसासी क्षेमालिंगन दिधले। स्वामींनी लाखाईसाला क्षमालिंगन दिलं, म्हणजे आलिंगन दिलं। राणाईसासी नेदितीची। राणाईसाला काय क्षमालिंगन दिलं नाही स्वामींनी। तीही गोसावियासी दंडवत केले। त्यांनी म्हणजेच राणाईसांनी स्वामींना दंडवत केले। श्रीचरणा लागली, पायाही पडली। वेळीचाचा पूजावस्वरी झाली। यानंतरे मग तिये महालक्ष्मीची या देऊळासी निद्रास्थानासी गेली। स्वामींचा संध्याकाळचा पूजावस्त्र झाला आणि मग त्या दोघी पण महालक्ष्मीच्या देवळामध्ये गेल्या झोपण्यासाठी। लाखाईसे निजेली असती, राणाईसे दुःख करीते बैसली असती। लाखाईसा झोपायला गेल्या आणि लगेच बिस्तारा टाकला आणि झोपीही गेल्या, परंतु राणाईसा काय झोपल्या नाही। का झोपल्या नाही? कारण त्या दुःख करीत बसल्या। कशाचं दुःख करीत बसल्या? तर लाखाईसे सदैव गोसावी तयासी क्षमालिंगन दिधले, म्हणजे काय सिया देती। लाखाईसा जी आहे ती सदैव आहे। स्वामींनी तिला क्षमालिंगन दिलं, मला कशाला स्वामी क्षमालिंगन देतील असं तिच्या मनामध्ये दुःख यायला लागलं आणि तिला काही झोप लागली नाही। ऐसे दुःख करीते 4 पहार बैसली असती। अशी दुःख करत किती प्रहर बसली? 4 प्रहर। 1 प्रहर 3 तासाचा, तर 4 प्रहर म्हणजे किती तास झाले? 12 तास झाले। तर 12 तास ती दुःख करत बसली, म्हणजे रात्रभर ती दुःख करत बसली, झोपलीच नाही। गोसावी पश्चात पहारी परिश्रयासी बीजे केले। स्वामी पश्चात प्रहरी म्हणजे सकाळी सकाळी परिश्रयासी म्हणजे शौचाला गेले।
तैसेची तयापासी बीजे केले, तसे स्वामी तिच्याकडेही आले. ती पट्टी शाळेवरी बैसली होती. राणाईसा पट्टी शाळेवर बसलेली होती. सर्वज्ञे म्हणितले बाई या म्हणून दोन्ही श्रीकर पसरिले. स्वामी म्हणतात बाई या असं म्हणून स्वामींनी दोन्ही श्रीकर पसरवले. तयासी क्षमालिंगन दिधले, तिलाही क्षमालिंगन दिलं राणाईसाला. गोसावी आलिंगन देव सरले तव लाखायसे उठली. आलिंगन देणं संपलं आणि तेवढ्यात लाखायसा उठते. काही राणूबाई गोसावी बीजे केले तरी सांगसी ना. काही राणूबाई स्वामी आले आणि तू मला सांगितलेही नाही. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात हे नव्हे बाई हे आताची आले. स्वामी म्हणतात बाई आम्ही आत्ताच आलो. गोसावी तैसेची बीजे केले, स्वामी तसेच तिथून निघून गेले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 565. अनुचर प्रक्षाकरणी पिंगळे प्रशंसा. अनुचर प्रक्षाकरणी म्हणजे स्वामी अनुचरांची चौकशी करण्यासाठी आले, परीक्षा घेण्यासाठी आले. आणि परीक्षा घेण्यासाठी आल्यानंतर ते अनुचर म्हणजे जे स्वामींचे भक्तजन होते, जे सेवक होते, ते सेवक त्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात, फेल होऊन जातात, नापास होतात. आणि मग स्वामी पिंगळ्यांची प्रशंसा करतात. तर स्वामींनी भक्तजनांची काय परीक्षा घेतली आणि कसे ते नापास झाले त्यामध्ये, हे आपण सविस्तर पुढे चरित्रामध्ये पाहणारच आहोत. गोसाव्यासी मध्याणे एके रात्री उपहुडू झाला. स्वामी झोपलेले होते आणि मध्याणे एके रात्री म्हणजेच रात्रीचा मध्यभाग जो आहे म्हणजेच रात्रीचे 12. तर अशा मध्याणे एके रात्री, आतापर्यंत बरेच वेळा मी मध्याणे एके रात्री या शब्दाचा सविस्तर अर्थ सांगितलेला आहे. जर कुणाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मध्याणे एके रात्री. आता तुम्हाला तर वाटेल मी तर सांगून दिलं रात्रीचे 12, परंतु शब्दशः अर्थ काय याचा तुम्हाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तर त्याचा भावार्थ सांगितला. मध्याणे एके रात्र म्हणजे रात्रीचे 12 वाजता. शब्दशः अर्थ जसा तसा काय आहे त्याचा हे मी आतापर्यंत बरेच वेळा सांगितलेलं आहे. तर सविस्तर तुम्ही उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. गोसावी बाहेरी बीजे केले. स्वामी बाहेर आले. अवधूतू बाहेरी कवनी ठाई निजली असती. स्वामी बाहेर आले आणि अवधूत जे होते, जे संन्यासी, ते कुठेतरी बाहेर झोपलेले होते. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात एच कवणगा जागली असती. इथे कोणी जागा आहे का? अवधूती म्हणितले जी जी मी असे. अवधूत म्हणतात जी जी मी जागी आहे. हे तेच अवधूत ज्यांच्या खांद्यावर स्वामी आरोहण करतात पांचाळेश्वर येथे. तर ते अवधूत म्हणतात की मी जागीच आहे. म्हणून उठले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. अवधूतांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले आणि पायाही पडले. गोसावी तेथोनी बीजे केले. स्वामी तिथून निघतात. सर्वज्ञ म्हणितले येथ कवणगा जागली असती. समोर जाऊन पुन्हा स्वामी म्हणतात इथे कोणी जागी आहे का? अवधूती म्हणितले. अवधूत म्हणतात जी जी येथ ब्राह्मणीय असती. इथे ब्राह्मणीय असती म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणी एक आहे. सर्वज्ञ मित्रे बोलावा जा, त्यांना बोलवून घ्या असं स्वामी अवधूतांना म्हणतात. अवधूत गेले तया ते बोलावणी घेऊनी आले. अवधूत गेले, त्यांना घेऊन आले बोलावून. इंद्रभटा ते म्हणितले. ते कोण होते? ब्राह्मण इंद्रभट्ट होते. स्वामी इंद्रभट्टांना म्हणतात. इंद्रभटा ते म्हणितले. स्वामी इंद्रभट्टांना म्हणतात इंद्रिया येथोनी कहणा एका ठाया पाठवी जेल तरी जाल. इंद्रिया, आम्ही तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी पाठवला आता या वेळेला, तर तुम्ही जाणार का? तीही म्हणितले. इंद्रभट्ट म्हणतात जी जी एवढ्या वेळा गोसावी के पाठवी ती. या इंद्रभट्टांनी परत स्वामींनाच प्रश्न केला की एवढ्या रात्रीच्या वेळी स्वामी मला कुठे पाठवणार आहेत बरं? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हा नव्हे, हा काही कामाचा नाही भक्त. प्रतिप्रश्न केला, आज्ञा नाही पाळली म्हणजे काही कामाचा नाही. मार्कंडा ते म्हणितले. मार्कंडाला स्वामी म्हणतात मार्कंडा येथोनी कहणा एका ठाया पाठवी जाल तरी जाल. स्वामी पुन्हा मार्कंडांना म्हणतात की आम्ही जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी पाठवला आता या वेळेला, एवढ्या रात्री, मध्याने एक रात्र आहे म्हणजे रात्रीचे 12 वाजलेले आहेत, तर या वेळेला जर मी तुम्हाला पाठवलं कुठे तर तुम्ही जाणार का?
जी जी गोसावी पाठवी ती तरी का नवचे. यावर तो मार्कंड म्हणतो की जी जी स्वामींनी पाठवल्यानंतर का बरं नाही जाणार मी. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हाही नव्हे, हाही काही कामाचा नाही. मग गोसावी आडापाशी बीजे केले. मग स्वामी आडापाशी जातात. तेथ दोन्ही निंब होते. तिथे 2 लिंबाची झाडं होते. सर्वज्ञ म्हणितले येथ कोण गा जागले असतील. स्वामी म्हणतात तिथे कोणी जागी आहे का. तो पिंगळे होते. तिथे पिंगळे बसले होते झाडावर. ते गजबजले. ते गजबजले म्हणजे असे जागरूक झाले, जागीच होते, परंतु गजबजले म्हणजे काय तर थोडीशी गडबड केली त्यांनी. फडफड फडफड पंख वाजवणे वगैरे वगैरे असं काहीतरी केलं. एरनिंबावरून एरनिंबावरी गेले. लगेच गजबजले म्हणजे स्वामींना प्रतिसाद दिला. स्वामींनी जे विचारलं की इथे कोणी जागरूक आहे का, कोणी जागी आहे का, आणि ते गजबजले म्हणजे लगेच स्वामींनी म्हटल्या गजबजले म्हणजे लगेच त्यांनी प्रतिसाद दिला. आणि काय प्रतिसाद दिला. एरानिंबावरून एरानिंबावर गेले. स्वामी काय म्हणत होते की आम्ही जर कुठे पाठवलं तर तुम्ही जाणार का. भक्तजनांना विचारलं. भक्तजन एक जण म्हणे एवढ्या वेळेला कुठे पाठवणार स्वामी. एक जण म्हणतो तुम्ही पाठवलं तर का नाही जाणार. स्वयंस्फूर्तीने कोणीही निघालं नाही. जसे पाखरं स्वयंस्फूर्तीने निघाले, कोणी जागरूक आहे का म्हटल्यानंतर लगेच निघाले. हे पाखरं या झाडावर निघाले आणि त्या झाडावर गेले पण. तर असा सुंदर प्रतिसाद या पिंगळा नावाच्या पक्ष्याने, या पाखरांनी दिलेला आहे. हे पिंगळा नावाचा पक्षी थव्यामध्येच राहत असतो. एक दोघं नाही तर असं समूहानेच राहत असतात ते. तर त्या झाडावर एक समूह होता पिंगळ्यांचा. तर तो सर्व समुदाय जो होता, तो जो समूह होता पिंगळ्यांचा, एका झाडावरून उडाले आणि दुसऱ्या झाडावर गेले. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात तुम्हा परिसवरी ये पाखरुवे चांग. स्वामी म्हणतात तुमच्यापेक्षा हे पाखरं चांगले आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे पाखरू दिसत आहे, पक्षी दिसत आहे, तो म्हणजे पिंगळा. आता तुम्हाला असं वाटू शकते की हा पक्षी तर घुबडासारखा दिसतोय. हा पिंगळा पक्षी म्हणजे त्या घुबडांच्याच परिवारातला, परंतु थोडासा वेगळा काही प्रकार आहे. हा दिसायला घुबडासारखाच असतो. तर थोडीशी आपण त्या पिंगळ्याविषयी माहिती घेऊया. कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे चरित्र ऐकलं असेल, परंतु नेमका पिंगळा पक्षी आहे काय त्याची काही माहिती तुम्हाला नसेल कदाचित. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे माहिती सांगत आहे. पिंगळा पक्षाच्या मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमा वनक्षेत्रात तसेच मेळघाट अभयारण्यात त्याच्या 7 जोड्या आढळून आलेल्या आहेत साल 2004 साली. बघा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये जे अभयारण्य आहेत, मेळघाटाचा प्रकल्प आहे, तेवढ्या मोठ्या जंगलामध्ये फक्त या पिंगळा प्रजातीच्या फक्त 7 जोड्या आढळलेल्या आहेत इसवी सनाच्या 2004 साली. आणि जर विचार केला पूर्ण भारताचा, तर पूर्ण भारतात पिंगळा पक्ष्याच्या 250 ते 260 जोड्या असाव्यात असे पक्षी तज्ञांचे मत आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCN या संस्थेने 2018 सालापासून पिंगळा या प्रजातीची गणना धोक्यातील प्रजाती म्हणून केली आहे. पिंगळ्याची विशेषता अशी आहे की तो मान एकाच दिशेने 270 अंशापर्यंत फिरवू शकतो. आणि त्यामुळे एकाच जागी बसलेला असतानाही तो मान वळवून मागील बाजूचेही पाहू शकतो. ह्या पक्ष्याचे आयुष्य 16 ते 17 वर्ष असे मानल्या जाते. तर तुम्ही विचार करा, आपल्या या माणसांनी स्वतःच्या हव्यासापोटी या निसर्गाची किती बर्बादी केलेली आहे. माणसं किती झपाट्याने वाढत आहेत. जवळजवळ 700 ते 750 कोटी लोकसंख्या या पृथ्वीवर आहे. आणि त्यामध्ये एकट्या भारतामध्ये जवळजवळ 135 कोटी लोकसंख्या आहे. आणि आपण म्हणतो की आपण सुशिक्षित होत आहोत, आपण प्रगती करत आहोत, परंतु आपण हे विसरून चाललेलो आहोत की आपल्या पूर्वजांनीही प्रगती केलेलीच आहे.
आपल्या पूर्वजांनी किती प्रगती केली होती की आपल्या भारत देशाला सोने की चिडिया म्हणायचे. परंतु आपल्या पूर्वजांनी या निसर्गाला पण स्वतःच्या आईसारखं जपलेलं आहे. या प्रकृतीचं शोषण नाही केलं आपल्या पूर्वजांनी. आपल्या पूर्वजांनी या प्रकृतीचं, या निसर्गाचं दोहन केलेलं आहे. जेवढं लागते तेवढंच घ्यायचं. काळा बाजारी कधीही केलेली नाही. हल्ली बघा तुम्ही, कशात काय काळा बाजारी होईल काही सांगता येत नाही. जंगलेच्या जंगल नष्ट करत आहेत लोक. वन्य प्राणी, पशु पक्षी विलुप्त होत आहेत. त्यापैकीच हा पिंगळा प्रजातीतील पक्षी, हा पिंगळा पक्षी विलुप्त होत आहेत. तुम्ही विचार करा, आज भारत देश काय लहान आहे का? किती मोठा विशाल देश आहे आपला. आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये जे पक्षी तज्ञ आहेत, जे याचं अध्ययन करतात, ते म्हणत आहेत फक्त पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 250 ते 260 एवढ्याच जोड्या शिल्लक आहेत या पिंगळ्यांच्या. आणि इथे नवगावला बघा तुम्ही, जिथे स्वामी आहेत, इथे त्या काळामध्ये म्हणजे 800 वर्षापूर्वी बघा, एकाच झाडावर थोवेच्या थोवे पिंगळ्यांचे होते. म्हणजे माणूस काय करत आहे? या निसर्गाचा सत्यानाश करण्याच्या पाठीमागे लागलेला आहे मनुष्य. आणि निसर्गाचा सत्यानाश करत आहे म्हणजे काय फार मोठी कामगिरी बजावत आहे हा मनुष्य, अशातला काही भाग नाही. म्हणजे मनुष्य जाती जी आहे ही स्वतःची पण विल्हेवाट लावत आहे, स्वतःचाही सत्यानाश करत आहे असं म्हणावं लागेल. परंतु समजणार कसं? आपल्या लोकांना नाही समजणार. खूप लालसा वाढलेली आहे लोकांची आपल्या. असो, आपण समोरच्या चरित्राकडे वळूया. पूर्वार्ध लीळा क्रमांक 566. ब्राह्मणाचा दहीभातू आरोगणे. स्वामींनी ब्राह्मणाच्या दहीभाताच्या उपहाराची आरोहणा केली. उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर महालक्ष्मीच्या पुढील टेके गोसाव्यासी आसन असते. स्वामींचा सकाळचा पूजा सुरू झालेला होता. महालक्ष्मीच्या समोर एक टेकडी होती छोटीशी, आणि त्यावर स्वामी जाऊन बसलेले होते. ब्राह्मणू एकू गोसाव्याच्या दर्शनासी आला. ब्राह्मण एक स्वामीच्या दर्शनाला आला. गोसाव्यासी दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. स्वामीच्या पाया पडले ते ब्राह्मण. येऊन साष्टांग दंडतही घातला त्या ब्राह्मणाने. गोसाविया ते विनिविले. स्वामींना विनंती करतो तो ब्राह्मण, जी जी मी गोसाव्यासी दहीभातू आणीन. ब्राह्मण म्हणतो, जी जी मी स्वामींच्या आरोगणीसाठी दही भाताचा उपहार आणणार आहे. गोसावी विनवणी स्वीकारली. स्वामी विनंती स्वीकार करतात. नवगावा गेले. नवगावला गेले. आता तुम्हाला असं वाटेल स्वामी तर नवगावीच आहेत, मग हा ब्राह्मण नवगावला कसा गेला? तुम्ही जर नवगावचं स्थान नमस केलं असेल तर गाव थोडंसं अंतरावर आहे, आणि जे स्थान आहे स्वामी जिथं होते ते थोडं अंतरावर आहे. 1-1.5 किलोमीटरचं अंतर असेल अंदाजे. तर असं अंतरावर आहे, आणि म्हणून चरित्रकारांनी म्हटलेलं आहे की तो ब्राह्मण नवगावला गेला. याचा अर्थ असा नका समजू की स्वामी दुसऱ्या कोणत्या तरी गावाला आहेत. स्वामी नवगावलाच आहेत, नवगावच्या शिवारामध्ये आहेत. गोसाव्यासी दही भाताची आरोगण दिली. स्वामींना त्या ब्राह्मणाने दही भाताची आरोगणा दिलेली आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 567. इंद्रभटा भय निवृत्ती. स्वामींनी इंद्रभटाच्या मनातील जे भय होतं त्या भयाची निवृत्ती केलेली आहे. गोसाव्यासी एकू दिसू रात्रीचा पूजा सुरू झाला. स्वामींना एके दिवशी रात्रीचा पूजा सुरू झाला. आरोगण झाली, गुळा विडा झाला. आरोगण झाली स्वामींची, गुळा झाला, विडा झाला. मग गोसावी अंगणी इंद्रभटाचा हात धरून वेढे करीत असती. मग इंद्रभटांचा हात धरून स्वामी वेढे करीत होते. अंगणामध्ये चांदीने पडत होते. चांदणं चांगलं पडलेलं होतं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, चांदीने निके नागा. स्वामी म्हणतात इंद्रभटांना, चांदणे निके नागा? चांदणं निक नाही वाटत का? तेही म्हणितले जी जी, हो चांदणं निको म्हणजे चांगलं वाटते बरं का. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, एवढ्या वेळा ग्रामांतर कीजे तरी काही. स्वामी म्हणतात, जर अशा वेळेला आपण ग्रामांतर केलं म्हणजे या गावाला सोडून दुसऱ्या गावी जर निघून गेलो तरी काही, म्हणजे कसं काय वाटेल बरं. तेही म्हणितले जी जे कीजे तरी कीजे. इंद्रभट्ट म्हणतात, जी जी
जर स्वामींची इच्छा असेल करायची तर करूत आपण ग्रामांतर, दुसऱ्या गावाला निघून जाऊ आपण नुसतं चांदण्या रात्रीमध्ये. आणि काय जी सर्वज्ञ म्हणतले तुम्ही भिहाना का? स्वामी म्हणतात तुम्हाला भीती तर नाही वाटणार ना? तीही म्हणितले इंद्रभट्ट म्हणतात जी जी आम्ही गोसाविया सांगा ते असता कायसिया बिहुनी. इंद्रभट्ट म्हणतात जी जी आम्ही स्वामींच्या सोबत असताना आम्हाला कशाची भीती वाटणार आहे बरं? सर्वज्ञ म्हणितले बाईसा करवी आयती करवा. स्वामी म्हणतात इंद्रभट्टांना की बाईसांना सांगा आयती करायला, आपला पसारा गुंडाळून घ्या आता सर्व मात्रा वगैरे. ते गेले, इंद्रभट्ट गेले. बाईसा करवी आयती करविली, बाईसांना सांगितली आयती करायला, बाईसांनी आयती केली. गोसावी विजय केले, स्वामी निघाले. विंझुगा पातले, स्वामी विंझुगा नावाची जी नदी आहे तिथे पोहोचले. इंद्रियाच्या खांद्यावरी श्री करू घातला, स्वामींनी इंद्रभट्टाच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणितले. आणि मग स्वामी म्हणतात इंद्रिया तैसेनी तैसे व्रतते ते हे स्थान गा. इंद्रिया तैसेनी तैसे वर्ते हे स्थान गा, म्हणजे अशाने अशा प्रकारच्या क्रिया इथं होतात असं हे स्थान आहे. ऐसे म्हणून आंघोळी त्याची बोंबी टेकिली. स्वामी असं म्हणतात आणि स्वामींची जी आंघोळी आहे म्हणजे बोट आहे ते स्वामी त्यांच्या बेंबीला लावतात इंद्रभट्टाच्या. म्हणजेच काय, स्वामींना काय म्हणायचं आहे की हे ते ठिकाण आहे जिथे चोर माणसाला मारतात पोटामध्ये तलवारी खुपसून, चाकू खुपसून, म्हणून स्वामींनी ते बोट त्यांच्या बेंबीपाशी लावलेलं आहे पोटावर. तेही म्हणितले इंद्रभट्ट म्हणतात जी जी येथ दिहाची माणुसे मारी जती तैसाची चंद्रमा माळवला. चांदणं पडलेलं होतं, चांगला लख प्रकाश होता जसा चंद्राचा पडतो. आणि इंद्रभट्ट काय म्हणतात की जी जी अहो हे ठिकाण तर असं आहे इथे दिवसा लोक माणसं मारून टाकतात. आणि नेमकं असं म्हणतात न म्हणतात चंद्रमा मावळला, अंधार पडून गेला, एकदम भयान रात्र. किडे ओरडत आहेत, बारीक बारीक कुरकुर कुरकुर जे रातकिडे असतात. आणि मग अशा वेळेला इंद्रभटांना भीती वाटायला लागलेली आहे. गोसावी माऊ गावायलीकडे व तू पावले आणि इंद्रभट्ट भिओ लागले. अंधार पडलेला आहे आणि माऊ गावाच्या अलीकडेच एका ओतामध्ये आहेत स्वामी इंद्रभट्ट. आणि मग इंद्रभट्टांना तिथे भीती वाटायला लागलेली आहे. थरथरा कापती ओतामध्ये, तिथे एक ओत होता, ओढा होता, पाणी वाहत होतं तिथून. आणि त्या खोलगट भागामध्ये गेल्यानंतर थरथर कापायला लागले. कोण? इंद्रभट्ट. जे म्हणत होते की स्वामी सोबत असल्यानंतर मी कशाला घाबरू, तेच इंद्रभट्ट बघा लगेच घाबरायला लागलेले आहेत. सगळं अंग कापत होतं थरथर. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात बिहा नागा इंद्रिया. इंद्रभट्ट हो घाबरू नका. ये माऊ गावी सुने भुंकते असती. कुत्रे भुंकत होते आणि इंद्रभटांना वाटलं काहीतरी श्वापद आहेत जे ओरडत आहेत, कदाचित आता ते आपल्याला खाऊनही टाकतील. दुरून आवाज येत होता, त्यामुळे नेमकं कुत्रं ओरडत आहे की काय दुसरं ओरडत आहे काही लक्षात येत नव्हतं. आणि मग स्वामींनी इंद्रभटांना सांगितलं की इंद्रभट हो घाबरायचं काही एक कारण नाही, कारण हे माऊ गावचे कुत्रे जे आहेत ते भुंकत आहेत. आणि मग त्यांच्या मनातील भीती निघून गेलेली आहे. इंद्रभटांच्या मनातील जे भीती होती, थरथर जे कापत होते ते सर्व थांबून गेले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 568. निकळंकी वस्ती. निकळंकी म्हणजे महादेवाच्या मंदिरात स्वामींचा मुक्काम झालेला आहे. तसेची गोसावी निळंकाशी विजय केले. तसेच स्वामी निकळंकाशी म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेले. वाती जात होती, त्या मंदिरात एक दिवा लावलेला होता, त्या दिव्याची वात जात होती म्हणजे ते विझायला आलेला होता दिवा. सर्वज्ञ म्हणितले बाई वाती जाऊ नेता. स्वामी बाईसांना म्हणतात बाई वात विजू देऊ नका बरं का. डोचे तूप घाला. तुमच्याकडे जे तुपाचा डो आहे म्हणजे तूप ठेवण्याची जी काही भरणी भांड आहे त्याच्यातलं तूप तुम्ही त्याच्यात टाका. बाईसा पुढे गेली. बाईसे पुढा गेली म्हणजे बाईसा समोर गेल्या मंदिरात पटपट आणि त्या दिव्यामध्ये तूप टाकलं कारण तो दिवा विझायला आला होता. वाती आभूथिली. वाती आभूथिली. आभूथिली म्हणजे काय, ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर नंदादीप असेल, तुम्ही जर 24 तास चालू ठेवत असाल तर त्या वातीवर गुल येतो बघा, म्हणजे वात जळून 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 तोंडाला एकदम गुल राहून जातो. आणि ते जर आपण काढलं नाही तर वात विजून जाते, वात बारीक होते. तर ते जे गुल काढला समोरचा त्याला म्हणतात आभूथने आणि ती वात पुढे सरकवणे. डोचे तूप घातले. डोचे तूप घातले, वात आभूतली, व्यवस्थित केली. मग गोसावियांशी ओट्यावर आसन रचिले. मग स्वामींना बसण्यासाठी बाईसांनी ओट्यावर चांगलं आसन रचलं. गोसावियांशी श्रीचरण क्षाळन झाले. स्वामींचे श्रीचरण बाईसांनी धुतले. गुळा झाला विडा झाला. स्वामींनी गुळा केला, विडा घेतला.
गोसावियांसी पहुडू जाना, स्वामींना पहुडही झालेला आहे. तर या सत्रातील 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ नक्कीच होईल. आणि हे आपलं कर्तव्य आहे. स्वामींचं चरित्र प्रत्येक वासनिक मंडळीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. ही जबाबदारी मी या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलवरच्या सर्व दर्शकांवर सोपवत आहे. ज्यांना ज्यांना शेअर करता येते त्यांनी शेअर करावं, ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त व्हिडिओ पाहिला, पोथी ऐकली तरी खूप झालं. तर आजच्या सत्रामध्ये जे आपण 5 चरित्र पाहिलेले आहेत, ह्यामध्ये आजचा प्रश्न आहे, स्वामींची जी प्रवृत्ती होती, जे अनुच्चर प्रक्षाकरणी पिंगळे प्रशंसा हे जे चरित्र पाहिलं आपण, ह्यामध्ये स्वामींच्या प्रवृत्तीला कोण विखो झालेला आहे, कोण पात्र झालेला आहे आणि नापास कोण झालेला आहे. स्वामींनी परीक्षा पाहिलेली आहे या चरित्रामध्ये, तर पास कोण झालं आणि नापास कोण झालं या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उद्याच्या सत्रामध्ये सर्वांचे नाव नक्की येतील. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता की स्वामींनी मार्कंडाला पांचाळेश्वरला का पाठवलं, आणि प्रश्नाचं उत्तरही बरेच जणांनी दिलेलं आहे आणि उत्तरही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते. काही जणांचं म्हणणं होतं की स्वामींना हे दाखवून द्यायचं होतं की मार्कंड हे स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत आणि ते रीते नाहीत. हे अगदी समर्पक उत्तर आहे. त्याचबरोबर दुसरे उत्तर दिलेत. काही जणांनी उत्तर दिलेलं आहे की स्वामींना असं वाटलं त्यांना अष्टमा सिद्धीची प्राप्ती व्हावी. हेही अगदी बरोबरच आहे. त्यासाठी स्वामींनी पाठवलं होतं, परंतु देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला म्हणतात, तशी गोष्ट या मार्कंडाची झालेली आहे. तर जेवढ्या सद्भक्तांनी उत्तरे दिलेली आहेत त्या सर्वांची नावं पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, स्नेहाताई पाटील, सुमनताई पाठक, ज्ञानेश्वरजी महाजन, गोविंदजी मोरे, दीपाताई, सुभाषजी झाडोकर, गौरवजी उदरभरे, भास्करजी कळणे, हंसिकाताई भिमटे, मीनाताई पाटील, विजयजी कदम, दीपाताई चौके. दीपाताईंनी आणि शुभांगीताईंनी एकदम समर्पक उत्तर दिलेलं आहे. विनयजी राऊत, तुकारामजी खानसोळे, शुभांगीताई खामनीकर, दीपकजी केदारे, डॉक्टर केशव बारटक्के, मेधाताई देशपांडे आणि सर्वात महत्वाचे व्यक्ती ज्यांचे आपण आभार मानले पाहिजे, सर्वांनी आपल्या चॅनलवर जे काही दर्शक असतील, जे वासनिक आहेत, त्यांनी सर्वांनी या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे. ते म्हणजे रामकृष्णजी नेमाडे. कारण नेमाडे काकांमुळे आपल्याला दररोज खाली कमेंट्समध्ये हेतुस्थळ वाचायला मिळते. तर जे काही दर्शक आहेत जे नेमाडे काकांची कमेंट वाचतात त्या सर्वांनी नक्कीच काकांचे आभार मानले पाहिजे. तर काकांनीही खूप मोठं कार्य हाती घेतलेलं आहे. कारण प्रत्येक चरित्राच्या शेवटी खाली कमेंट बॉक्समध्ये ते नक्कीच दररोजच हेतू टाकतात, स्वामींचा हेतू काय होता. आणि जे दर्शक म्हणतात की हेतू पण कळाला पाहिजे स्वामींचा, मी तर सांगतच असतो, परंतु खाली कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही वाचू शकता की स्वामींचा हेतू काय होता नेमका. त्याच्या मागे एक हेतू होता, चरित्रामागे 2 हेतू होते, काय होते सगळं सविस्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.